नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 3 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी आपण परीक्षेभिमुख अशी अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे जर पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा मित्रांनो जो आपला चॅनलचा ऑफिशियली डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला आपले महाराष्ट्र पोलीसचे संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणारे असतील. तर मागील व्हिडिओला बरेच विद्यार्थ्यांनी मुंबई जिल्हा विशेष प्रश्नसंच घ्या असे अनेक सारे कमेंट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हा विशेष व त्यासोबत आपण इतर देखील संपूर्ण यामध्ये प्रश्न आपण ऍड केलेले आहेत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमधला कोणताही प्रश्न मित्रांनो तुम्ही मिस करू नका, कारण का कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये रिपीट होण्याचे जास्तीत जास्त चान्स जो की दर्शवणारा आहे. त्यामुळे काळजीपूर्वक पहा आणि प्रश्न समजून घेण्याचा परिपूर्ण या ठिकाणी प्रयत्न करा. मित्रांनो, यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की एक काय म्हणतो पहा, की देशातील पहिली मोनो रेल्वे कोठून कोठे सुरू झाली. तर जी मोनो रेल आहे ती म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की अ, चेंबूर ते वडाळा. तर भारतातील पहिली मोनो रेल जी आहे जी की मुंबईत सुरू झाली, जी की चेंबूर ते वडाळा या मार्गावर जे आहे थोडक्यामध्ये, जी की 2 फेब्रुवारी कधी तर 2 फेब्रुवारी 2014 रोजी जे थोडक्यामध्ये सुरू झालेली आहे. तर हा डेट देखील तुम्ही इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवून घ्या, कारण का तुम्हाला यावर प्रश्न 100% परीक्षेत पाहायला मिळणारा असेल. मोनो रेल्वे कधी सुरू झाली म्हटलं तर ते डेट आहे 2 फेब्रुवारी 2014 रोजी, आणि कुठे सुरू झाली म्हटलं तर ते मुंबई. आणि जर तुम्हाला संपूर्ण समजा लोकेशन सोबत किंवा स्टेशन सोबत जर तुम्हाला मार्गासोबत प्रश्न आला तर तो आहे चेंबूर ते वडाळा या मार्गावर जे थोडक्यामध्ये सुरू झालेली आहे. आणि हे मोनो रेल प्रकल्प जे की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो MMRDA द्वारे जे आहे चालवले जाते, आणि हे मुंबईतील शहरी वाहतुकीसाठी एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळे हा प्रश्न एक IMP प्रश्न आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. जर मी तुम्हाला यामध्ये जेवढं काही प्रश्नांचं वगैरे सांगत आहे स्पष्टीकरण, ते तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन करून देखील घेतलं तरी चालेल असं मिळणार, कारण का तुम्हाला परीक्षेपूर्व विशेषतः याचं रिव्हिजन म्हणून पाहता येणार असेल. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर अ. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की दुसरा काय म्हणतो पहा, भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईत कधी सुरू झाली. तर भारतातील या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, 7 जुलै 1854 रोजी. तर भारतातील पहिली कापड गिरणी जिचं नाव होतं द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. काय नाव आहे? द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी असं जे आहे थोडक्यामध्ये याचं नाव आहे. आणि ही 7 जुलै 1854 रोजी कुठे तर मुंबईतील ताडदेव येथे कावजी नानाभाई दावर आणि त्यांच्या सहकार्याने जी आहे ती सुरू केलेली होती, ज्यामुळे भारतातील आधुनिक वस्त्र उद्योगाचा पाया जो आहे तो रचला गेलेला आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला हे देखील नाव येईल, कावजी नानाभाई दावर. तर हे नाव जे आहे थोडक्यात भारतातील पहिली कापड गिरणी यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हे नाव देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का हे याचे संस्थापक होते कावजी नानाभाई दावर. आणि नाव काय कंपनीचं? द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. ठिकाण कुठं आहे? तर मुंबई, जे की ताडदेव हे जे आहे याचं ठिकाण आहे. तर याचं उत्तर काय होईल? जे की पर्याय नंबर ब, म्हणजे की 2. त्यानंतरचा पुढील आपला तिसरा प्रश्न असा आहे, लोकल ट्रेनला मुंबईची काय म्हणतात. तर जी मुंबईची लोकल आहे त्या लोकल ट्रेनला मुंबईची काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की मुंबईची रक्तवाहिनी असं जे आहे ते म्हटलं जातं. तर मुंबईच्या लोकल ट्रेनला मुंबईची जीवनवाहिनी असं म्हणतात, कारण ती मुंबईच्या आणि उपनगरच्या लाखो लोकांसाठी प्रवासाचा सर्वात जलद आणि अत्यावश्यक मार्ग आहे, आणि शहराच्या अर्थव्यवस्थेचा थोडक्यामध्ये तो कणा आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं अ, जे की उत्तर जे आहे या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे, जो की प्रश्न चौथा काय म्हणतो या ठिकाणी पहा, की मुंबई येथे जहाज बांधणी केंद्र कोठे आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की माझगाव डाक या ठिकाणी जे आहे मुंबई येथे जहाज बांधणी केंद्र आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढील पाचवा आपला, हाफकिन इन्स्टिट्यूट स्थापना व कोठे आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट बद्दल जे आहे ते विचारलेलं आहे. तर हाफकिन ही जी आहे संस्था जी की मुंबईतील परळ येथे स्थित आहे. तर या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला ठिकाण त्याचं सर्व काही मुंबई दिसत असेल, परंतु जो स्थापना वर्ष आहे यामध्ये आपल्याला कन्फ्युजन केलेलं आहे. मग याचं स्थापना वर्ष कोणतं आहे? तर याचं स्थापना वर्ष आहे 10 ऑगस्ट 1899.
10 ऑगस्ट 1899. तर आपल्याला पर्याय नंबर जे की ड मध्ये पाहायला मिळते. तर याची स्थापना जी झाली आहे हाफकिन इन्स्टिट्यूटची जे की संस्थेची 10 ऑगस्ट 1899, स्थान आहे मुंबईतील परळ या ठिकाणी आणि याची जी स्थापना केलेली आहे जे की रशियन शास्त्रज्ञ डॉक्टर वॉल्डेमार हाफकिन. तर त्यांचं नाव काय आहे पूर्ण, तर डॉक्टर वॉल्डेमार हाफकिन असं जे आहे त्यांचं जे की पूर्ण नाव आहे. यांनी जे आहे थोडक्यात प्लेग रिसर्च लॅबोरेटरी जे की एक बॅक्टेरियोलॉजिकल रिसर्च सेंटर म्हणून जी आहे ती केलेली होती, ज्याचा उद्देश बुबोकिन प्लेगवर लस शोधणे हा जो आहे थोडक्यामध्ये होता. तर ही संस्था आता प्रशिक्षण, संशोधन आणि बायोमेडिकल चाचण्यांसाठी एक प्रमुख संस्था म्हणून जे की आहे. तर पर्याय नंबर याचं जे काय होणार असेल जे की ड हे याचं जे आहे ते थोडक्यामध्ये उत्तर आहे. आणि तुमच्या परीक्षेमध्ये देखील सेम या प्रकारचे प्रश्न तुम्हाला जे आहे ते विचारली जातात, त्यामुळे मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण देखील सांगत आहे आणि संपूर्ण प्रश्न बेसिक पासून या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगत आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे पुढचा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे नामकरण कधी जे की केले, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं जे की आपण CSMT असं देखील शॉर्टमध्ये त्याला म्हणतो. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क 1996 रोजी. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं नाव जे की 1996 मध्ये बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे जे आहे ते करण्यात आले. जेव्हा तत्कालीन मंत्री म्हणजे की त्यावेळेचे जे की रेल्वे मंत्री कोण होते, तर रामविलास पासवान यांनी जे आहे हे नाव जे आहे ते जाहीर केले होते. परंतु हे नामांकन तेव्हा परिपूर्ण लागू झाले नव्हते आणि त्याला विरोधही झालेला होता. मात्र नंतर अनेक वर्षांनी थोडक्यात 2010 मध्ये अधिकृतपणे नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनसचं जे की नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं जे आहे थोडक्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर जे की काय होणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की क हे जे आहे ते होणार आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 7वा प्रश्न असा आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं मुख्यालय जे की कोण्या ठिकाणी आहे, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं. तर याचं जे उत्तर आहे जे काय होणार असेल, जे की पर्याय नंबर याचं जे आहे ते उत्तर जे की अ हे जे आहे ते उत्तर होणार असेल, म्हणजेच की मुंबई या ठिकाणी याचं जे आहे ते मुख्यालय आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न आपला, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे, खालीलपैकी कोण्या ठिकाणी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर याचं काय उत्तर होईल, जे की पर्याय नंबर क हे याचं आपल्याला उत्तर जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. नवी मुंबई या ठिकाणी आहे. तर बाबा अणु संशोधन केंद्र ज्याला आपण बाक्स असं देखील म्हणतो, चे मुख्यालय जे की या ठिकाणी आहे. तर भारताचे प्रमुख आणि संशोधन केंद्र याची स्थापना जे कोणी केली आहे, तर डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी केलेली होती. हे अणुऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत आहे आणि अणुविज्ञान व अभियांत्रिकीमधील संशोधनासाठी एक बहुशाखीय केंद्र आहे. त्यामुळे हे एक इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवून घ्या. आणि याची जर स्थापना वगैरे जर तुम्हाला प्रश्न आला तर स्थापना झालेली आहे जानेवारी 1954 रोजी जे थोडक्यामध्ये याची स्थापना जी आहे ती झालेली आहे. म्हणून पर्याय नंबर याचं काय होईल, जे की क याचं जे आहे ते उत्तर जे आहे थोडक्यात या ठिकाणी होणार. तुम्ही अजूनही पोलीस भरती 2025 साठी आपण काढलेला बिग ब्लास्ट ऑफर म्हणजेच की ₹1 एक टेस्ट हा ऑफरचा मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केला नसेल किंवा तुम्ही लाभ घेतलेला नसेल तर लगेच लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून या ऑफरचा मित्रांनो कमी कालावधीमध्ये असलेला सुरू आपला ऑफरचा या लाभ घ्या मित्रांनो. कारण का यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही लेखी परीक्षेची कम्प्लिटली तयारी होणार असेल. यामध्ये आपण फक्त ₹1 एक टेस्ट ही उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही नव्या पॅटर्ननुसारचे दर्जेदार प्रश्न व त्यासोबतच अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांनी काढलेले आपले सर्व काही अतिसंभाव्य सराव पेपर व त्यासोबत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील यामध्ये समाविष्ट करून दिलेला आहे. ज्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही मार्केटमधलं महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची देखील अजिबात गरज पडणार नसेल. तुम्ही ग्राउंड हे तुमच्या स्वबळावर आणि तुमची लेखी काढण्याची जबाबदारी आम्ही जे मित्रांनो या ठिकाणी घेतलेली आहे. कारण का यामध्ये आपण एवढ्या साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत की ज्यामधून तुमचं परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार ते प्रश्न संभाव्य सर्व प्रश्न आपण यामध्ये जे आहे ते ऍड करून दिलेले आहेत. त्यामुळे ₹1 एक या टेस्ट प्रमाणे 100 टेस्ट आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या 100 टेस्टचा तुम्ही ऑफरचा लाभ घ्या. लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि या चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आजपासून सुरुवातीला लागा. जर मित्रांनो तुम्ही अजूनही ₹1 एक टेस्ट आपल्या या ऑफरचा मित्रांनो तुम्ही बॅच जॉईन केला नसाल तर मित्रांनो लगेच जॉईन करून घ्या.
कारण का त्यामध्ये तुम्हाला तब्बल 10,000 प्रश्नांचा मित्रांनो सराव त्या ठिकाणी करायला मिळणार आहे आणि याची वैधता म्हणजेच की उद्या 7 तारीखपर्यंत मित्रांनो जे की लास्ट असणारे आहे. त्यानंतर याची प्राइस जे की 499 होणारी असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच आपली जी आहे जी की सुपर बॅच त्या ठिकाणी जॉईन करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही बुक्सची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही महागड्या कोचिंगची गरज पडणार नसेल. कारण का जेवढे काय आपण प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे ते संपूर्ण PYQ त्यासोबतच परीक्षाभिमुख असे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे ज्यांना कोणालाही जॉईन करायचं आहे, ज्यांना या ऑफरचा लाभ घ्यायचा, त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या ऑफरचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला 9वा काय म्हणतो पहा, की मुंबईचा सम्राट जे की कोणाला जे म्हटलं जातं, असा या ठिकाणी प्रश्न जे आहे पुढील आपल्याला विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की नाना शंकर शेठ यांना जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न, मुंबई हे शहर इंग्रजांनी पोर्तुगलाकडून जे की कधी ताब्यात घेतलं, तर इसवी सन वर्ष. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 1661 मध्ये जे आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 11वा, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर द्विभाषिक या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की यशवंतराव चव्हाण हे जे आहे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. पर्याय नंबर अ याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा, मुंबई हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, मुंबई हाच प्रशासकीय विभागामध्ये जे थोडक्यामध्ये येणारा हा जिल्हा आहे. म्हणून पर्याय नंबर याचं का होईल, जे की ड हे याचं उत्तर होणार असेल. मुंबई शहरामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, 36 एवढे जे आहे मुंबई शहरात विधानसभा मतदारसंघ जे की आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, ब्राह्ममुंबईतून मुंबई व नवी मुंबई हे 2 जिल्हे कधी निर्माण झाले? तर यांचं इसवी सन वर्ष. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, 1990 साली जे आहे ब्रह्ममुंबईतून मुंबई व नवी मुंबई हे 2 जिल्हे जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 15वा प्रश्न, मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात किंवा कोणाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की फिरोजशाह मेहता यांना जे आहे मुंबईचा सिंह असं जे आहे ते संबोधलं जातं. पर्याय नंबर याचं काय होईल, जे की क हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, नाना हे मुंबईचे अभिनिश्चित सम्राट कोणी म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, आत्रे म्हणजे की प्रल्हाद केशव आत्रे यांनी जे आहे नाना हे मुंबईचे अभिनिश्चित सम्राट आहेत असं जे आहे ते म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, मुंबईतील देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की फर्दुंजी मर्जबान हे जे आहे थोडक्यामध्ये मुंबईतील देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं अ ह्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, ऑर्थर रोड कारागृह जेल कोठे आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मुंबई या ठिकाणी आहे. तर याचं उत्तर आहे प्रश्न 19 आपला पुढील, ग्रँट मेडिकल कॉलेज कोठे आहे यापैकी स्थित? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, मुंबई या ठिकाणीच हे आहे. त्यानंतरचा 20वा प्रश्न, मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत? तर हा एक PYQ बेस्ड प्रश्न आहे मित्रांनो. तर PYQ बेस्डनुसारच आपल्याला याचं उत्तर जे की द्यावं लागणार असेल, जे की विवेक फळसाकर हे जे आहे थोडक्यामध्ये जे की त्यावेळेसचे जे की मुंबई पोलीस आयुक्त जे की थोडक्यामध्ये होते. तर सध्याचे जे काही नवीन झालेले जे काही आयुक्त आहेत त्यांची तुम्ही डिटेल्स माहिती काढून घ्या, किंवा जो आपला एक चालू घडामोडी स्पेशल व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये आपण सर्व काही याची माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो. त्यानंतरचा आपला प्रश्न 21वा, मुंबईचे हवामान कसे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की उष्ण, सम व दमट हे जे आहे मुंबईचे हवामान आहे. त्यानंतरचा प्रश्न 22वा आपला, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 23वा, मुंबई शहरातील नद्या कोणत्या आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर क, जे की मिठी, दहिसार आणि पोईसर हे जे आहे मुंबई शहरातील नद्या आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं क जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न, मुंबई शहरात लोकसभा मतदारसंघ किती आहेत? तर लोकसभा मतदारसंघ म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 6 आहेत. त्यानंतर 26वा प्रश्न, मुंबईतील देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, मुंबई समाचार हे जे आहे थोडक्यात होणार असेल.
त्यानंतरचा 27वा प्रश्न, सह्याद्री एक्सप्रेस कोठून कोठे धावते? तर सह्याद्री एक्सप्रेस, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की कोल्हापूर ते मुंबई या दरम्यान जी आहे ती धावते. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 28वा, IIT मुंबईची स्थापना जे की कधी झाली? तर आज उत्तर आहे पर्याय नंबर जे की क 1958, जे की या ठिकाणी यावेळेस जे आहे IIT मुंबईची जी स्थापना जे की झालेली आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, देशातील पहिली मोनोरेल जे की कोठे सुरू झाली? तर असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी जे आहे देशातील पहिली मोनोरेल जी आहे ती सुरू झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 30वा, गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, गेटवे ऑफ इंडिया जे की मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा पुढील आपला 31वा प्रश्न, बॉम्बे असोसिएशनची स्थापना जे की कधी झाली? असा प्रश्न आहे आपला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, 26 ऑगस्ट 1852 रोजी जे आहे बॉम्बे असोसिएशनची स्थापना जे की झाली. त्यानंतर आपला 32वा प्रश्न, आधुनिक मुंबईचा जनक कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, जेवॉल्ड अँजियर यांना जे आहे आधुनिक मुंबईचा जनक असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर आपला पुढील 33वा प्रश्न असा आहे, मुंबईतील पहिला छापखाना कोणी सुरू केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, भीमाजी 1670 यांनी जे आहे मुंबईतील पहिला छापखाना जे की सुरू केलेला आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 34वा, हिंदी व मराठी चित्रपट केंद्र जे की कोठे आहे? असा प्रश्न. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा 35वा प्रश्न, जसलोक रिसर्च सेंटर कोठे जे की स्थापना आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल, जे की स्थापना याची झालेली आहे 1970 मध्ये आणि मुंबई या ठिकाणी हे स्थित आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की ड हे उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये टॉप 35 क्वेश्चन्स आपण जे की पाहिलेले आहेत मुंबई जिल्हा विशेष आणि व त्यासोबतच तर पुढील व्हिडिओच्या भागामध्ये आपण गणित, त्यानंतर मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता हे सर्व काही प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपली 1 रुपये 1 टेस्ट या बॅचचा मित्रांनो ऑफर जॉईन केलं नसेल त्यांनी लगेच आपली ॲप डाउनलोड करून घेऊ. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथून जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला मित्रांनो लागायला सुरुवात करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट, नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.